34-35 चालू है अभी करता। हाँ, हमारे नाना जी करते थे पहले। हाँ, तो उनके साथ मैं आगे बैठता था। फिर उसके बाद में फिर नाना जी मतलब उम्र होने के बाद में फिर मैं बैठना चालू किया। हाँ, छोड़ते फिर वो गोर गरीब लेके आए ना, उसको थोड़ा बहुत दुरुस्त करके उनकी ख्वाहिश पूरी करते हैं। मतलब कैसा है, जब समझो स्पीकर है, एक आधा स्पीकर अपन लेने गए तो बाज़ार के अंदर तो 1500-2000 में आता, तो गोर गरीब क्या करेंगे? वो अपने पास है ना, जो मतलब बड़े लोग वापर के मतलब दूसरी वस्तु लेने के बाद नई कुछ चीज़ ले, तो पुरानी वस्तु क्या करेंगे? वो स्क्रैप में निकालते। फिर वो हिसाब से है ना, वैसा सामान जे जुनं आहे ते सोनंच म्हणतात, त्यामुळं ते ह्याला डिमांड आहे. मराठीमध्ये एक जुनी म्हण आहे, जुनं ते सोनं. आणि ह्याच जुन्या सामानातून लोकांना अक्षरशः सोनं म्हटलं तरी वावगं ठरलं नाही. सोनं विकणारे या ठिकाणी इरफान शेख हे सोलापूर शहरात जुन्या सामान विक्रीचा व्यवसाय करतात. आणि 5-10 वर्ष नाही, तब्बल 35 वर्षापासून जुनं सोनं ते या ठिकाणी विकतात. जुनं इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, खेळणी असेल, विविध इलेक्ट्रॉनिक आयटम्स असेल, त्याच्या माध्यमातून सोलापूरकरांना दर मंगळवारी आणि शनिवारी एक नवनवीन वस्तू दाखवणारे इरफान शेख आपल्यासोबत आहेत. क्या नाम तुम्हारा? इरफान कासिम शेख। कितने साल से, कितनी वर्षापासून? 34-35 चालू है अभी करता। हाँ, मेरी उम्र क्या। हाँ, हमारे नाना जी करते थे पहले। हाँ, तो उनके साथ मैं आगे बैठता था। फिर उसके बाद में फिर नाना जी मतलब उम्र होने के बाद में फिर मैं बैठना चालू किया। हाँ, कोणकोणते वस्तू असते आपल्या? सब मतलब जो घरगुती आइटम, शेती विषयक आइटम, मतलब कैसा है, अभी गोर गरीब जो है ना, दुकान में जाकर नहीं ले सकते, तो अभी ये बड़े लोग क्या करते हैं, तो अभी कुछ थोड़ा बहुत दिक्कत आ गई तो वो सामान क्या करते हैं, उन्होंने मतलब स्क्रैप के हिसाब में दे के छोड़ते। फिर वो गोर गरीब लेके आए ना, उसको थोड़ा बहुत दुरुस्त करके उनकी ख्वाहिश पूरी करते हैं। मतलब कैसा है, जब समझो स्पीकर है, एक आधा स्पीकर अपन लेने गए तो बाज़ार के अंदर तो 1500-2000 में आता, तो गोर गरीब क्या करेंगे? वो अपने पास है ना, जो मतलब बड़े लोग वापर के मतलब दूसरी वस्तु लेने के बाद नई कुछ चीज़ ले, तो पुरानी वस्तु क्या करेंगे? वो स्क्रैप में निकालते। फिर वो हिसाब से है ना, वैसा सामान जमा करके फिर वो हिसाब से ये जुने में भी करे हो जाती है। तो उसमें कैसा थोड़ा बहुत। हाँ, 35 वर्षापासून हा व्यवसाय म्हणजे आजोबांपासून तुम्ही? हाँ, मग हाँ, आजोबा हेच करत होते पहिले. त्यानंतर मग हळूहळू मग ते आजोबा ते थोडं हे करायला लागले, तर घरची परिस्थिती बी तसली नव्हती, म्हणून त्या हिशोबाने ह्याच्यामध्येच मी माझा उद्धार करायला लागलो. लेकरं बाळ होते, त्याच्यामध्येच सगळं सांभाळ करायला लागलो मी. तुम्ही किती वर्ष झाले? माझे 34-35 वर्ष झाले. माझं वय आता सध्याला 46 वय आहे माझं. दर मंगळवारी आणि शनिवारी? हां, दर शनिवारी. हां, आमचा भाऊ आहे. कोण कोण मदत करते? भाऊ, मी आणि आता मुलगा आहे. मुलगा म्हणजे शाळा शिकून बी मला मदत आता सध्याला त्यांनी बी करते आहे, असं आहे. हां, हे जे वस्तू आहेत ते तुम्ही आणता कुठून? म्हणजे लोक आणून देतात का तुम्ही असं कुठे बाजार? मुंबईला बाजार असते, याचा बाजार भरत आहे मुंबईला कसं आहे माहीत आहे, व्यापारी लोक असतात, त्यांनी काय करतात माहीत आहे, घरोघरी जाऊन नाहीतर स्क्रॅपच्या दुकानी जाऊन, म्हणजे तिथं जे स्क्रॅपमध्ये जे पडलेले असतात तिथं जे चांगलं सामान आहे, म्हणजे आता ते स्क्रॅपमध्ये मला फोडून घालायचं नाही की बाबा हा हे वस्तू त्यांनी खरेदी करतात, ती खरेदी करून त्यांनी बाजारमध्ये विकतात. मग ते आपण काय करतो, तिथनं खरेदी करून आणि विकतो, असं आहे. हां, फक्त गरिबासाठी दुसरं काय नाही. हे कसं आहे माहीत आहे, आपण बी काय सावकार नाही. ते 30-35 वर्ष झाले. हां हां, 30-35 वर्ष झाले हेच करतो. उदरनिर्वाह आपलं घराचं उदरनिर्वाह चालतंय, बस झालं. त्याच्यापेक्षा काय काय कुठल्या वस्तू असतात त्याच्यामध्ये म्हणा, स्पीकर म्हणा, म्हणजे आणि मोबाईल चार्जर, म्हणजे दुसरी वस्तू रेडिओ, आपल्या लहान पोरासाठी स्केटिंग, खेळणी, म्हणजे कसं आहे जे चालतंय लोकांना की बा अँटिक, म्हणजे कसं घड्याळ वगैरे, मग रेडिओ जुने. आता ते कसं दुकानात बंद झाले. त्याच्यामुळे आहे ना, ते ब्रिटिशकालीन आता जुने वस्तू घेणारे लोक भरपूर आहेत आणि याच्यामध्ये बी रुची दाखवतात लोक की बाबा हा
काहीतरी नवीन बघायला भेटतं म्हणून. हे वस्तू चालू असतात का बंद असतात कसं असतं? दोन्ही बी असतात, चालू बी असतात, बंद बी असतात. त्याच्यामध्ये कसं आहे, जे बंद घेणारे आहे म्हणजे काय एकेकादा छंद असतं की बाबा आपण त्याला खोलून त्याच्यामध्ये काय आपण रिपेअरी करू शकता. हो कसं आहे, याच्यामध्ये कसं आहे स्टुडंट लोक असते त्यांनी काय करतात, आता ते मोठमोठे कॉलेज असतात त्याच्यामध्ये कसं आहे त्यांना ते प्रॅक्टिकलसाठी म्हणजे आता इलेक्ट्रॉनिकचं आता रिपेअरी शिकायचं आहे. मग त्याच्यामध्ये काय करतात त्यांनी, आता नवीन वस्तू तर त्यांनी खोलणार नाही, तर जे जुनी वस्तू घेऊन जाऊन त्यांनी खोलून त्याच्यामध्ये रिपेअरी करायचं शिकतात. ह्याच्यामध्ये भरपूर जण पुढं गेलेले आहेत असं आहे. हां म्हणजे रिपेअरीवाले पहिले जे होते तर रेडिओ आपण म्हणजे नवीन रेडिओ तर उघडून रिपेअरी नाही करू शकत. मग जुना रेडिओ बंद पडलेला त्याला रिपेअरी कसं करायचं आणि त्याला कसं चालू करायचं ते त्यांचं एक ध्येय. काय अँटिक पीस देखील असतात याच्यामध्ये? हा अँटिक म्हणजे फारसे रेकॉर्ड प्लेट आहेत, परत त्याच्यामध्ये मूर्ती आहेत. मूर्ती म्हणजे मूर्ती कशा प्रकारचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये बघा संतोषी माता आहेत, परत गणपती आहे, परत जे काय मूर्ती जे ब्रिटिशकालीन जे त्यावेळी जे बनवलेले आहेत जुन्या काळातले ते देखील येतात? हां ते देखील येतात आपल्याला. म्हणजे मागणी असते? मागणी आहे ना, मागणी आहे. जे लोक ब्रिटिश जुने लोक जे आहेत ज्यांना छंद आहे म्हणजे त्या काळाची मूर्ती पाहिजे त्याला डिमांड आहे. मूर्तिकार, टेप, स्पीकर्स, रेडिओ देखील आपण बघतोय की जुन्या काळच्या रेडिओना खूप मागणी. जुन्या काळच्या रेडिओला खूप मागणी आहे. चालूचे आता जे ब्लूटूथचे जे जमाना आहे त्या जे जुने लोक आहेत त्यांना ते कळत नाही. जे जुनं आहे ते सोनं म्हणतात, त्यामुळं ते ह्याला डिमांड आहे. त्याच्यामुळं आम्ही जे काही मिळत आहे मला मुंबईमध्ये ते आम्ही इथं आणून विक्री करतो. तुमचे म्हणजे कसं लिंक कसं असतं? लिंक काय नाही, लिंक काय नाही, तिथं बाजार भरलेला असतंय, तिथं जायचं. आपण आपलं जसं इथं बाजार भरतंय तिथं बाजार भरलेला असतंय, तिथं जायचं आपल्याला जे आपल्याला सामान बाबा हा आपण हे आपण गेल्यावर आपण विकू शकतो. किंमत किती असतात काय साधारणतः? म्हणजे आपल्याला कसं आहे आता 35 वर्ष झाले, 35 वर्ष झालं तर त्याच्यामध्ये कसं आहे हां मध्ये 1000 रुपये 35 वर्ष झालं त्याच्यामध्ये तजुर्बा त्याच्यामध्ये आलेला आहे की बाबा हा ही जी वस्तू आहे एखादी वेळी हां फॉरेन एक्झाम्पल हे स्पीकर आहे. आता हे स्पीकर आम्हाला कितीला समजा की बाबा आम्ही 100 रुपयाला घेतलं तर ह्याचे आम्हाला 120 130 काहीतरी इथं येतील ते. हां 20 रुपये 30 रुपये 50 रुपये तेवढंच आशा तेवढेच. जुनं म्हणलं तर त्याला काय मागणी बंद आहे चालू आहे? बंद व्यवस्थित आहे, बंदमध्ये देणार. म्हणजे कसं आहे आता हे घेऊन जाऊन ते लोक काय करतात ह्याच्यामध्ये बॅटरी वगैरे असते तर ती बॅटरी वगैरे खराब झालं तर लोक कसं आहे मुंबई पुण्यात म्हणलं तर तिथं ते पैसेवाली नगरी आहे. इथं सोलापूर म्हणजे आपले ग्रामीण लोक म्हणलं तर ते गोरगरीब जास्त करून तर त्याच्यामध्ये त्याने काय करणार की बाबा ही वस्तू त्याने दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षा आमच्याकडनं 100-120ला घेऊन जाऊन ह्याच्यामध्ये एक 50-60 रुपयाची बॅटरी टाकून हां त्याच्यामध्ये टाकून मग ते चालू करून तेवढंच. कुठे आपल्याकडे? पूर्ण सोलापूर जिल्ह्याचे येतात, पूर्ण हा ग्रामीणमधनं पूर्ण येते. जसं अक्कलकोट आहे, विजापूर आहे, परत इंडिया आहे, सिंदगी आहे, आलमेल आहे. ह्या साईडला ह्या भागामध्ये पंढरपूर आहे, नातेपुते आहे, परत अकलूज आहे, परत ह्या साईडचं मोहोळ आहे, मोहोळच्या पुढचं जे काही टेंभुर्णी आहे त्या आपलं बाजार कुठं शनिवार? बाजार आपला शनिवारी मेन असतो, शनिवारी माल येतोय. परत बाजारच्या नंतर ना मंगळवार बाजार एक करतो आम्ही. मंगळवार बाजार ब्रिटिशकालीन आहे तिथं. हां ते तर एक जमाना झाले की बाबा म्हणजे सगळं इलेक्ट्रॉनिक राहू दे म्हणजे शेतीविषयक सामान राहू दे. म्हणजे आता नवीन घ्यायला गेलं तर की बाबा हा हे महाग आहेत आपल्याला जुन्यामध्ये घेऊन तेवढंच आपण उदरनिर्वाह करायचं ते हिशोब असतं त्यांचं. असे कुठले गिरायक आहेत का की बाबा ते गेले अनेक वर्षापासून येतात की हे वस्तू आणली का ते? आहेत की भरपूर जुने जेव्हा आज 25-30 वर्षापासून लोक येतात. हां 25-30 वर्षापासून जे आहे ते तेव्हापासून बी लोक आतापर्यंत बी त्याच्यामध्ये रुची दाखवतात आतापर्यंत बी. हां जुने म्हणजे आता कसं आहे माहिती आहे त्यांचं ते त्या टायमाला समजा जवानी होती, आता त्याने म्हणजे वयस्कर झाले तरी बी त्यांनी एक चक्कर मारून जातात काय आणला का रे बाबा. कसं आवड कसं निर्माण झाली म्हणजे तुमच्या आजोबांचा हा व्यवसाय होता, तुम्ही वेगळं काहीतरी करू शकला असता पण ह्याच्यातच तुम्ही कसं का टिकून? घरची परिस्थिती जी होती आमची लय निकट होती, आमची दुसरं करण्यासाठी आम्हाला भाग नव्हतं. आता घर कसं चालायचं, आता आजोबा करायला लागले म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही थांबलो. मग आजोबा वीक झाले, मग नंतर आम्ही दोन्ही भाऊ मिळून माझी आई मिळून आम्ही सगळे वर्चस्व आणलो. मग ही माझं मोठा भाऊ सगळं वर्चस्व व्यापारामध्ये ह्यानं सगळ्या लोकांवर विश्वास ठेवला. आम्ही सगळेजण विश्वास आतापर्यंत कायम ठेवलेला आहे, कारण आत्तापर्यंत कधी लोकांवर गैरव्यवहार केला नाही, कधी लोकांची कधी गैरवर्तणूक केलं नाही. ते जे व्यवहार आमच्याशी जे खात्री पटलेली आहे ना, कामगार वगैरे काय नाही, आम्ही स्वतः करतो, स्वतः राबतो, कामगार वगैरे काय नाही. साधारणतः हे 100, 200, 50
ही वस्तू आहे पण उलाढाल कितीची असते पण तेवढेच 20,000 25,000 30,000 हां 25-30,000 रुपये उलाढाल हां. आणि तुम्ही जेव्हा माल घेता लोकांना कारण प्रश्न पडतो की बाबा हे सगळं म्हणजे एकत्रित येते का ठराविक स्पीकर एकाकडनं फॅन एकाकडनं हां तसं वेगळं आहे एकाकडनं म्हणजे कसं आहे तिथं बाजार असल्यामुळे आहे ना आता हे माझं दुकान आहे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचं आहे की बाबा तुम्ही स्पीकर बघितला हो तुम्हाला हे आवडलं ते आवडलं तसं आम्ही ते निवडून घेतो की बाबा आम्हाला हां हे विक्रीसाठी आम्हाला येईल पण बाकीचे जे नाही विक्रीसाठी असतात ते आम्ही घेत नाही आम्हाला कारण का इथं आल्यावर आहे ना ते आपल्याकडनं विक्री व्हावं जर ते नाही विक्री झाली तर तुटलं फुटलं तर त्याच्यामध्ये बी लॉस आहे म्हणजे कसं आहे मिळच्यामध्ये म्हणून आहे हां मिळतंच म्हणून मग शेवटी कसं आहे स्क्रॅपमध्येच घालावं लागतं आहे स्क्रॅपमध्ये म्हणलं तर आज तुम्ही बघायला जावा एक 20 रुपये 30 रुपये किलो हां तर ते किलोमध्ये गेलेलं आणि आम्ही जे खरेदी केलेलं ते त्याच्यामध्ये लई फरक आहे किती वेळ किती इथं आम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाजता वगैरे सगळं हाच डबा घेऊन येतो इथं सोबत डबा घेऊन येतो हां अशी कुठली आठवण आहे का की बाबा एखाद्या ग्राहकाने ती वस्तू नेली आणि भरपूर खुश झाला आहेत की आहे भरपूर गिराक आहेत म्हणजे कसं आहे त्यांनी जे म्हणजे कसं आहे एखादा रेकॉर्ड प्लेअर घेऊन गेला ते त्याच्यावर ते फिरणारी कॅसेट आहे ते ठेवून जर त्याच्यावर पिन सोडली ते गाणं जे ऐकले म्हणजे ते मधुर जे म्हणजे त्या टायमाला जे म्युझिकल होतं म्हणजे आता डी जे असं ते आवक दवक तसं नाही ते जे क्लासिकल होतं ते छंद लोकांना भरपूर हे होतं तुम्ही म्हणजे फुटपाथ म्हणा किंवा एखाद्या कोपऱ्याला कोणाला त्रास न करता बसता ना करता हां पण तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा आपलं हेच दुकान एखादं शोरूम असावं किंवा एखादं मोठं दुकान काढावं आम्ही दोघं भाऊ त्याच्यामध्ये आहे ना नाही त्याच्यामध्ये कसं मत आहे एवढं इन्कम बी नाही की बाबा असं दुकानदारी घेऊ शकता म्हणजे आज तुम्ही जाग्याचा रेट बघा आज म्हणजे कसं आहे कुठल्याही दुकानदाराचं रेट बघा दुकान जरी घेतलं तर आज 25-30 हजारच्या खाली 15-20 हजारच्या खाली तर भाड्याने कुठे मिळणार नाही हे आमचा धंदा कसा आहे कधी झालं तर झालं नाही झालं तर नाही असं कसं आहे माहीत आहे कधी दिवसभरमधनं आम्ही केलं तर 1000-1500 करून जातो नाही केलं तर 100-200 रुपयेमध्ये खुश होऊन जातो कारण काय घर चाललं बाद झालं असं काय आशा मोठी नाही की बाबा आपली की बाबा जास्त पुढं जाऊ बाद झालं लेकरं बाळं सोयीस्कर व्हायला लागलेत सगळे म्हणजे सुखाने खाय इकडं रिस्पॉन्स आहे का मंगळवार बाजारात दोन्ही जागे बाजारात बी थोडं मंगळवार बाजारामध्ये जास्त आहे ग्रामीणचे लोक बाजार आठवड्यातला एकदा असल्यामुळे ना जास्त तिथं लोकांची वाढ जास्त आहे इथं कसं आहे शनिवारी फक्त एकच दिवस असतो शनिवारी एकच दिवस गर्दी आहे ही तिसरी पिढी आहे तुमची हां तिसरी पिढी आहे म्हणजे आजोबा करत होते मग नंतर वडील बी ड्रायव्हर बी होते हे बी म्हणजे ड्रायव्हरिंग नसलं तर हे करत होते मग त्याच्यानंतर तुमची मुलं सुद्धा नाही त्यांना मदत करतात शिक्षण करायला कारण काय ह्याच्यामध्ये काय आता रस राहिलं ना इलेक्ट्रॉनिक म्हणलं तर मार्केट आहे ना संपूर्ण व्हरायटी सांगा तेच स्पीकर रेडिओ म्हणजे मशीन अधिक बॅटरी टॉर्च म्हणजे स्केटिंग पायाचे म्हणजे गाड्या म्हणजे जुने खेळणे म्हणजे कसं आहे आता ते लेकरांना कसं आहे आजकाल सगळं ते मोबाईलमध्येच जास्त आहे त्याने जे पहिल्याचे लोक आहेत ह्याच्यामध्ये कसं आहे त्यांना रुची घालतात की बाबा हा हे खेळणे हे कर कॅशिओ माईक म्हणा म्हणजे कसं आहे आपल्याला जे लागेल ती वस्तू म्हणजे कसं आहे लोकांची मागणी जी असते की बाबा हां मला एक माईक पाहिजे किंवा भेटतंय का बघा मग आम्हाला एखादी एम्प्लिफायर पाहिजे ते भेटतंय का बघा मग ते कधी मग आज ना उद्या ना परवा त्यांनी हे करून आहे ना त्यांना जी वस्तू घरी कोण कोण आहे? घरी आई आहे मग वडील तर एक्सपायर झाले आता भाऊ आहे बहीण आहे मग आमचे तुमची पिढी याच्यामध्ये नाही नाही शिक्षणात आहे शेवट या धंद्यामध्ये म्हणलं तर आमची लास्ट पिढी राहणार कारण आता हा डिजिटल जमाना म्हटलं जातं कारण सगळं स्मार्ट झालेले आहेत मोबाईल म्हणा इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा म्हणजे होम थिएटर म्हणा स्पीकर म्हणा कुठलेही इलेक्ट्रॉनिक्स मग अशा वेळी हे टिकून आहे का? हां टिकून आहे आता सध्याला तर टिकून आहे म्हणजे कसं आहे तेवढं रिस्पॉन्स नाही पण जे जुने लोक आहेत आणि जुने लोक प्रोत्साहन जर नवीन जनरेशनला करायला लागलेत की बाबा हां की तुम्हाला ह्याच्यामध्ये आवड निर्माण कर ह्याच्यामध्ये कसं आहे हे जरा तू रिपेरी करायला शिक नाहीतर काय तर करायला शिक म्हणजे कसं आहे आजकाल नोकरी लागावं म्हणून असं काय नाही म्हणजे कसं आहे त्यांना काहीतरी हे असं काहीतरी रिपेरीमध्ये ह्याच्यामध्ये घातलं तर त्यांचं बी काय उदरनिर्वाह होईल तर रिपेरी करायला म्हणलं तर त्यांनी काय डायरेक्ट असं नवीन आणून तर रिपेरी करणार नाही तर जुन्यामध्ये
जुन्यामध्ये त्यांना रस निर्माण करतात की बाबा हा जेवण वगैरे इथेच करतात हा जेवण इथंच सकाळी इथं आले संध्याकाळी संध्याकाळीच हां 30 वर्ष हां 30 वर्ष झाले इथे आपले काही जुने त्यांचे ग्राहक देखील आहेत. काका काय नाव तुमचं? माझं कृष्णा कोथलापुरे नाव आहे. काय म्हणजे आठवण आहे यांची काय? त्यांची आठवण म्हणजे काय, आतापर्यंत यांच्याकडे भरपूर वस्तू घेऊन गेलेत मी जुने. सर्व व्यवस्थित चालू आहेत सध्या तर आता रिपेअर करून आता मागच्या वर्षीच एक मोठं एक 55 इंचीचं टी व्ही घेऊन गेले मी. टी व्ही 55 इंचेस. त्याचं साधारण कॉस्ट मार्केटमध्ये 50-55 हजार किंमत आहे. मला 16-17 हजार रुपयाला टी व्ही पडला. ते व्यवस्थित चालू आहे. 1.5 वर्ष झाला तो वापरलेलो मी. किती वर्षापासून येते इकडे? त्यांच्याकडे नेहमी येतो मी, जेव्हा नाही दर शनिवारी येऊन व्हिजिट देऊन जातो मी. 10 वर्ष एक अर्धा वर्ष तरी झाले मी येऊ लागलो. आणि जुन्यामधून देखील समाधान हो हो 3-4 होम थिएटर घेऊन गेलेत मी, चांगले एकदम कंपनीचे, सोनी बिनी कंपनीचे, सर्व व्यवस्थित चालू आहेत. कधी प्रॉब्लेम आलेला नाही आहे. खरं म्हटलं तर हा जो बातमी आम्ही जे दाखवतोय ह्यांची कुठली आम्ही जाहिरात करत नाही आहे. सोलापूरमध्ये देखील असे काही कलाकार आहेत, असे काही तरुण आहेत की ते आज देखील नोकरीच्या या जमान्यामध्ये नोकरीच्या मागं न लागता स्वतःचा धंदा करून आपलं घरदार व्यवस्थित चालवत असतात. असेच आपले इरफान शेख आणि त्यांचे बंधू आहेत. सोलापूर शहराच्या या जोडबसवणा चौकामध्ये या ठिकाणी ह्या जुन्या सामान विक्रीतून ते या ठिकाणी लोकांना पर्याय उपलब्ध करून देत असतात. कारण एखादा स्पीकर सेट जर तुम्ही घ्यायला गेला तर 4,000, 5,000, 3,000, 2,000ला त्याची किंमत असते. पण हा स्पीकर सेट जुन्यामध्ये या ठिकाणी कमी किमतीत तुम्हाला मिळतोय आणि ते ठिकाण म्हणजे जोडबसवणा चौकातील हा कॉर्नर. शनिवारी ते या ठिकाणी असतात नवीन माल घेऊन, मंगळवारी देखील बाजारामध्ये बसलेले असतात आणि इरफान शेख यांची तिसरी पिढी या जुन्या माल म्हणजे जुना जो सामान आहे, जो स्क्रॅप आहे, चांगला माल आहे ते विक्रीचा या ठिकाणी व्यवसाय करत असतात. स्पीकर असेल, रेडिओ असेल, चार्जर असेल, होम थिएटर असेल किंवा कुठलंही अँटिक पीस असेल जुन्या जमान्यातील, ते या ठिकाणी डायरेक्ट लोकांना कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतात. आज इरफान शेख हे 35 वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतात आणि तिसरी पिढी त्यांची या ठिकाणी आहे आणि गोरगरीब ग्रामीण भागातील लोकांना कमी किमतीमध्ये पर्यायी वस्तू या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी म्हटलं जातं. जुनं ते सोनं असं म्हटलं जातं आणि खरंच अनेक जण या ठिकाणी त्यांच्याकडून वस्तू देखील घेऊन जातात आणि समाधान या ठिकाणी मानत आहेत. जहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.